नमस्कार. आज आपण लो ग्लायसेमिक फूड्स म्हणजे ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, असे कोणते खाद्यपदार्थ आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर हे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे काय होते, की डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो आणि जे प्री डायबिटीज किंवा अर्ली डायबिटीजचे पेशंट्स आहेत, त्यांची शुगरसुद्धा नियंत्रणात येते आणि जे डायबिटीजचे पेशंट्स आहेत, त्यांची शुगर अनकंट्रोल्ड आहे, त्यांची शुगर नियंत्रणात आणण्यासाठी खूप मदत होते. तर हे कोणते खाद्यपदार्थ आहेत, तर याविषयी आपण समोर व्हिडिओमध्ये तपशीलवार बघू. मी डॉक्टर प्रशांत मोरे, कन्सल्टंट हार्ट, लंग अँड व्हॅस्क्युलर सर्जन. आपण डॉक्टर PM मराठी हे यूट्यूब चॅनल बघत आहात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल. तर मित्रांनो, लो ग्लायसेमिक फूड्स म्हणजे काय, की यामध्ये जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. तर हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत आणि सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत, यानुसार हा ग्लायसेमिक इंडेक्स हा डिसाईड होतो. यांचं शोषण किती होतं, आपण कोणते समजा कार्बोहायड्रेटचे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या रक्तामधील जी साखरेची पातळी आहे, किती फास्ट आणि जलद गतीने वाढते, यावर हा ग्लायसेमिक इंडेक्स अवलंबून असतो. जर ते अन्न खाल्ल्यानंतर रक्तातील साखर तुमची एकदम लवकर आणि जास्त प्रमाणात वाढत असेल, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि जो लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, म्हणजे जे अन्न खाल्ल्यानंतर त्याचं हळू-हळू पचन होते, स्लो पचन होते आणि आमची रक्तातील जी साखरेची पातळी आहे, ती हळू-हळू वाढते. तर अशा अन्नांना आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड्स असे म्हणतो. तर ज्या अन्नांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 0 ते 55 एवढा असतो, त्याला आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स या गटामध्ये टाकतो. त्याच्यामध्ये जे मिलेट्स आहेत, जसे ज्वारी, बाजरी, ओट्स, मूग डाळ, पालेभाज्या, सलाद हे जे घटक आहेत, हे आमचे लो ग्लायसेमिक फूड्समध्ये येतात. यानंतर जसं मध्यम आणि जास्त ग्लायसेमिक इंडेक्स यामध्ये तांदूळ झालं, ब्रेड, यानंतर फास्ट फूड वगैरे हे पदार्थ आमचे हाय ग्लायसेमिक इंडेक्स या गटामध्ये येतात. तर कमी GI पदार्थ असलेली भारतीय धान्य कोणती? यामध्ये ज्वारी, हिचा ग्लायसेमिक इंडेक्स 28 आहे. बाजरी, ओट्स, ग्लायसेमिक इंडेक्स 55, क्विनोवा, ग्लायसेमिक इंडेक्स 53. हे काय करतात? मिलेट्स जे आहेत, हे खाल्ल्यानंतर हळू पचन होतं आणि रक्तातली जी साखर आहे हळू वाढते. डाळी ज्या आहेत, डाळीमध्ये काय प्रोटीनसुद्धा असतात आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात. जसं मूग डाळ आहे, उडीद डाळ, राजमा, चना, सोयाबीन यामध्ये प्रोटीनसुद्धा मिळतात आणि यामधून तुम्हाला जे कार्बोहायड्रेट असतात त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फार कमी असतो. यानंतर हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अराउंड 15 ते 20 या दरम्यान असतो. भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 20 आहे. कांदा ग्लायसेमिक इंडेक्स 10, कोबी, गाजर ग्लायसेमिक इंडेक्स 16 आणि त्यासोबतच यामध्ये फायबरसुद्धा असते चांगल्या मात्राप्रमाणे. तर हिरव्या पालेभाज्या, सलाद हे जे आहे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक आहे. फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 35 ते 40 या दरम्यान असतो. सफरचंद, पेरू, जांभूळ, बेरीज हे जे पदार्थ आहेत यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतात आणि यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिनसुद्धा मुबलक प्रमाणात असतात. तर असे कोणते पदार्थ आहेत, जसे तुम्ही मेथीचा पराठा, मेथीचा थेपला बनवू शकता. यानंतर मूग डाळ खिचडी आहे, भाजी उत्तप्पा आहे. तर या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो आणि या पदार्थांचं सेवन तुम्ही करू शकता. तर लो ग्लायसेमिक इंडेक्स जसं आपण ज्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये हाय ग्लायसेमिक डाएट हा न घेता त्याऐवजी ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असे पदार्थ घ्यायला हवे. तर त्यामध्ये जसे बाजरी आहे, मूग डाळ आहे, क्विनोवा आहे, उडद डाळ आहे, या सर्व गोष्टी आहेत यांचं सेवन करायला पाहिजे. आणि जी भाकरी आहे, दाल मिलेट रोटी तुम्हाला आमच्या चॅनलवर याची रेसिपी मिळेल. यामध्ये आम्ही काय 25% मिलेट्स घेतो आणि 75% डाळी घेतो. आणि यांची जी भाकरी बनवतो दाल मिलेट रोटी, ही जर वापरली तर ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर राहील. तर लो ग्लायसेमिक इंडेक्स हे जे आहार कशासाठी घ्यायचे, याचे फायदे काय आहेत? तर सर्वात पहिला फायदा आहे, की साखर जी असते रक्तातील ती स्थिर ठेवते आणि जो इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. जर तुम्ही रक्तातली साखर वाढलेली असेल, जर तुम्ही हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ आहेत, जसं फास्ट फूड्स आहे, प्रोसेस्ड फूड्स आहे, फ्रूट ज्युसेस आहेत, यानंतर जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, गोड पदार्थ आहेत, साखर, नंतर पांढरा भात या गोष्टींचं जास्त प्रमाणात सेवन केलं तर काय होते, रक्तातली जी साखर आहे खूप जास्त वाढते. त्यामुळे काय होतं, पॅनक्रियाजमधून इन्सुलिन जास्त प्रमाणात स्राव होतो आणि हळू इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो आणि पुढे चालून यामधूनच डायबिटीज होतो. यामधून विविध कॉम्प्लिकेशन्स जसे किडनी फेल होणे, डोळे कमजोर होतात, अंधत्व येते,
यानंतर हृदयाचे आजार होतात, अटॅक येण्याचा धोका वाढतो, मेंदूचा स्ट्रोक होऊ शकतो. तर हे सर्व कॉम्प्लिकेशन्स आपल्याला हळू बघायला मिळतात जर चांगला आहार घेतला नाही तर. तर हे सर्व प्रॉब्लेम्स जे आहेत याला आपण नियंत्रणात आणू शकतो आणि जी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा लागते ती स्टेडी ऊर्जा मिळत राहते. जर तुम्ही लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जर खाल्ले, तर काय होतं की तुम्हाला स्थिर तुमची रक्तातील जी साखर आहे ती राहते. हळू-हळू ती पोटामधून जी आहे आपल्या रक्तामध्ये शोषून घेतल्या जाते आणि तुम्हाला जेवढी आवश्यक आहे तेवढी ऊर्जा मिळत राहते. यानंतर वजन आहे. वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आता मधुमेहाचे बरेच रुग्ण आपल्याला बघायला मिळतात आणि यासोबत वजन त्या पेशंटचं खूप वाढलेलं असतं. तर जे वजन वाढलेलं आहे, स्थूलत्व आहे, यामुळे जे विविध आजार होतात त्यांनासुद्धा तुम्ही टाळू शकता आणि वाढलेलं वजन नियंत्रणात आणू शकता. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते, इम्युनिटी वाढते आणि यामुळे काय होतं, की न्यूरोपॅथी आहे, हृदयरोग आहे, व्हेन्स आणि आर्टरीचे विविध आजार आहे, गँग्रीन आहे, यांना तुम्ही टाळू शकता. तर तुम्हाला स्वस्थ राहायचे असेल तर काय काळजी घ्यावी लागेल? तुम्हाला योग्य आहार घ्यावा लागेल. यामध्ये लो ग्लायसेमिक फूड्स ठेवावे लागतील आणि यासोबतच प्रोटीन्स आणि फॅट्स. ठीक आहे. जर तुम्ही प्रोटीन्स, फॅट्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हे पदार्थ जर घेतले, तर तुम्हाला जे विविध आजारांपासून तुमचं संरक्षण होईल. यानंतर नियमित व्यायाम करायचा आहे. रोज कमीत कमी 5 किलोमीटर चालणे आवश्यक आहे. यानंतर इतर व्यायाम जसे पोहणे, सायकलिंग करणे हे व्यायाम तुम्ही करू शकता. योगा, मेडिटेशन याद्वारे तुमचं शरीराला सुद्धा काय फ्लेक्सिबिलिटी राहते आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते. आणि तुम्हाला काही आजार झालेला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर ट्रीटमेंट करू शकता. तर मित्रांनो, आपले जे चॅनल आहे यावर आपण आरोग्यविषयक व्हिडिओ नेहमी टाकत असतो. आणखी डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील, ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही चांगली झोप घेतली, योग्य प्रमाणामध्ये पाणी पिले, कमीत कमी दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी पिणे, 7 ते 8 तास झोप घेणे, संतुलित आहार घेणे, त्यामध्ये 40% कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, 30% प्रोटीन्स आणि 30% हेल्दी फॅट्स या प्रकारचा आहार घेणे. यानंतर रोज व्यायाम करणे, या गोष्टींचे जर पालन केले, तर तुमचं जीवनमानसुद्धा चांगले राहील आणि विविध आजारांपासून संरक्षण होईल. धन्यवाद.